हाय एव्हरीवन, नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आजचा ब्लॉग खूपच स्पेशल आहे, शेवटपर्यंत कंटिन्यू करा। तर आजचा ब्लॉग आहे बर्थडे स्पेशल। तर बघा इकडं सर्वांची बर्थडेची तयारी चाललेली आहे, बलून्स फुगणं चालू आहे। तर बघा बलून्स, खूप सारे बलून्स आणलेले होते। तर बलून्स तुम्हाला माहितीच आहे, बलून्स फुगायला खूप वेळ जातो। तर आधीच बघा बलून्स फुगायला लागले होते, सर्वजण बर्थडेच्या तयारीमध्ये चालू होते। तर बघा हसी मजाक करू करू अशी बर्थडेची तयारी चालू होती। तर हे बघा इकडे सारू आणि किट्टूचं बलून सोबत खेळणं चालू होतं। तर बघा दोघं भाऊ किती मस्ती करत होते। तर हे बघा राणीला मध्येच कॉल आला होता आणि मग बलून्स फुगायचं राहूनच गेलं। तर बघा ते कॉलवर बोलत बसल्या। तर ही बघा बर्थडे गर्लचा बर्थडे आहे, ते पण बर्थडेच्या तयारीला लागलेली आहे, बलून्स वगैरे फुगत आहे। तर बघा इकडे बघा माझे मिस्टर डेकोरेशनची तयारी करत आहे। तर बघा किती खूप सारे बलून्स फुगून घेतलेले आहे। तर बघा सर्व मिळून एवढे बलून्स फुगून घेतलेले आहेत। बघा किती कलरचे बलून्स आहेत आणि खूप एन्जॉय पण करत होते, खूप मस्ती पण करत होते आणि बर्थडेची तयारी पण करत होते। तर बघा तर हे बघा आमची चालू होती स्वयंपाकाची तयारी। बर्थडे म्हटलं तर तुम्हाला माहीतच आहे, बर्थडेसाठी तयारी करायला किती वेळ लागतो बर्थडेच्या डेकोरेशनसाठी। तर आम्ही पटापट स्वयंपाक आवरत होतो। तर बघा इथं बर्थडे स्पेशल मटणाची पार्टी आहे। तर बघा इथं हे बघा जाऊबाईंच्या पोळ्या करणं चालू होते। तर मी इथं बाजूनं मटण टाकलेलं होतं शिजायला। तर बघा इथं बर्थडे स्पेशल मटण। तर मी भाजीची तयारी करत होती आणि जाऊबाई पोळ्या वगैरे करून घेत होते। तर हे बघा इकडे माझे मिस्टर लागले होते डेकोरेशन सजवायला। तर बघा डेकोरेशन किती छान असं करत आहे, बघा पूर्ण भीत सजवणं लावलेली आहे। तर खूप कलरचे बलून्स होते आणि सर्व असे व्यवस्थित जोडून घ्यायचे होते। तर सर्वजण डेकोरेशनमध्ये गुंतलेले होते, कोणी बलून्स देत होते, तर कोणी चिकनपट्टी देत होते, तर कोणी काही आणखी हेल्प करत होते। तर हे बघा बर्थडेचे पोस्टर पण आणलेले होते, हे पण खूप जोडायचे बाकी होते। तर सर्व मिळून बर्थडेची तयारी करत होते। तर बघा किती घाई गडबडमध्ये लागलेले होते सर्वजण। तर बघा एक जण आयडिया पण देत होतं की डेकोरेशन असं करा तसं करा आणि हेल्प पण करत होते। तर बघा बर्थडेची तयारी चालू होती। तर इकडे आम्ही स्वयंपाक करून घेतलेला होता, फक्त भाजी पण शिजलेली होती, पण भाजी करायची बाकी होती। भाजीला फोडणी द्यायची बाकी होती। एक वेळा वरण भात पण शिजून घेतलेलं होतं। तर आता डेकोरेशन पण होत आलेलं होतं, थोडंच राहिलेलं होतं। तर बघा इकडे बघा स्वयंपाक वगैरे झालेला आहे। हे बघा आमची छोटीशी किचन रूम, बघा हे म्हणजे आमचं रेंटचं घर आहे।
तर बघा इकडे सगळं आवराआवर चालू होती, स्वयंपाक वगैरे झालेला होता तर सगळे आवराआवर चालू होती. तर बघा डेकोरेशन पण झालेलं आहे, पण आमची छोटीशी मुलगी पण तयार झालेली आहे. बघा किती क्यूट प्रिन्सेस आहे. तर बघा डेकोरेशन किती छान असं केलेलं आहे. तर चला आता आपण काही तयारी वगैरे करून घेऊ. तर इकडे बघा पंगुळीची नेल पेंट लावणं चालू होती तयार हो. तर इकडे बघा हे पण रेडी होते. तर आमची पण तयारी चालू होती. हे बघा जाऊबाईची पण तयारी चालू होती. हे बघा मी पण रेडी व्हायची बाकी होती. बघा साडी घालत होती. तर बघा मी अशा प्रकारे रेडी झाली आहे. तर बघा केक वगैरे आणलेला होता. हे बघा बटरस्कॉचचा केक आणलेला होता. हे बघा पूजा वगैरे पण मांडलेली होती. आता सर्वांच्या तयाऱ्या वगैरे झालेल्या होत्या. तर आता आपण पेअर करणार आहोत. थोडी त्रिशरण पंचशील घेणार आहोत. तर बघा इकडे सगळे जण केकचे फोटो काढण्यात व्यस्त होते. तर सगळेजण फोटो व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते. हे बघा बड्डे गर्ल पण रेडी झालेली होती. एकदम सिंपल मेकअप होता. तर सर्वजण प्रे करण्यात व्यस्त होते. तर बघा त्रिशरण पंचशील घेत आहे. तर बघा मध्येच बलून्स खाली पडत होते तर ते चिपकावे लागत होते. तर बघा आता एक जण उठून बड्डे गर्लला केक चारणार आहे. तर बघा कॅन्डल्स वगैरे लावायच्या बाकी होते. तर बघा आता बड्डे चालू झालेला आहे. तर कॅन्डल्स वगैरे लावून घेतलेल्या आहेत. तर बघा आता बड्डे झालेला आहे. तर बघा तर हॅपी बर्थडे टू यू सर्वजण विश करत आहेत आणि उदंड आयुष्याच्या शुभेच्छा पण देत आहे. तर मी इथं हॅपी बर्थडे टू यूचा आवाज काही इथं घेतलेला नाही आहे, तो कट केलेला आहे, त्यामुळे तुम्हाला ऐकू येत नसेल. पण सर्वजण हॅपी बर्थडे टू यू म्हणत होते आणि शुभेच्छा पण देत होते. तर बघा आता एक जण केक काटून तिला चारणार आहे. तर बघा केक कापण्यासाठी चाकू दिलेला आहे हातात, जो की केक पण येतो असा लाकडी. तर बघा फोटो काढण्यात व्यस्त होते सर्वजण आणि कोणी व्हिडिओ शूट करत होतं तर कोणी फोटो काढत होतो. सर्वजण फोटो काढण्यामध्ये व्यस्त होते. तर हे बघा एक जण सर्व करत असे तिला केक खाऊ घालत होते आणि फोटो काढत होते. तर बघा इथं आमच्या शेजारच्या काकू पण आलेल्या होते. तर बघा अशा प्रकारे बर्थडे झाला आहे. तर बघा सर्वजण तिला आता शुभेच्छा देऊन केक चारत आहे. तर हे बघा आमच्या शेजारच्या काकू पण आलेल्या होत्या बर्थडेसाठी आणि त्यांचा मुलगा पण आलेला होता. त्यांच्यासोबत पण एक फोटो काढला. त्या केक वगैरे काही खात नव्हत्या. तर हे बघा सर्वजण तिला केक खाऊ घालत होते.
तर असा झाला आमचा बर्थडे सेलिब्रेट सर्वांचा.